नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी वैशाली पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये तुम्ही आता बघितलाच असेल भाऊंचा धक्का। तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तन्वी कोलते खूप बोलते पण तन्वीबद्दल काही बोललंच गेलं नाही। आणि इकडे रुचिताची खूप मोठ्या प्रकारे शाळा घेतली। म्हणजे तुम्ही बायसनेस करताय का नेमकं? कारण की रुचिता बोलते ते तुम्हाला दिसतंय आणि तन्वी कोलते बोलते ती तुम्हाला दिसत नाहीये। हे कुठला म्हणजे की तुम्ही रुचिता बोलते की तिने शब्द नाही वापरले पाहिजे, तिने चेहरा वाकडा नाही केला पाहिजे। चेहरा वाकडा केला तर तुम्ही लगेच तुम्ही भाऊंच्या धक्क्यावरून उठवणार, तुम्ही जाऊन दुसरीकडे बसवणार। त्यानंतर जर तुम्ही आता शब्दांच्यावरती कंट्रोल ठेवलाय तर तुम्ही ती हरभरे वाटाणे वगैरे म्हणते। आता तिचा आवाज लाऊड आहे, त्यासाठी सुद्धा काही करू शकत नाहीये। इथे प्रभू पण तिला डिवचतो, प्रभू पण बोलतोय, प्रभूला थोडक्या शब्दामध्ये बोललं गेलं आणि रुचिताची तुम्ही जोरदार क्लास घेतली। तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? की मला तर असं वाटतं की नाही का की रुचिता जामदार जी आहे तिचाच शो आहे असं ओळखलं जाणार आहे, की रुचिता जामदार हाच बिग बॉस सीझन 5 ची कंटेस्टंट होती म्हणून हिच्या नावानेच ओळखलं जाणार। तुम्हाला काय वाटतं? आणि प्रत्येक वेळेस जी रुचिताला बोललं जातं की रुचिता हे करते ते करते, रुचितानं जर ते केलंच नाही तर तुम्ही काय बघणार आहात? आणि तुम्ही एवढं त्या तन्वीला डोक्यावरती घेतलंय की नेमकं तन्वी करते काय? तन्वी फक्त कॅमेऱ्यासाठी करते प्रत्येक वेळेस। आता तुम्ही म्हणाल की तन्वी कोलते असं काही करत नाहीये, ती कॅमेऱ्यासाठी करत नाही वगैरे। मग जेव्हा हा प्रभू म्हणत होता की मी चोरी करणार आहे म्हणून, त्यावेळी मग हा म्हणजे या तन्वीने त्याचा सपोर्ट का केला? म्हणजे ती म्हणत होती ना की मला एक ट्रिगर आहे की लहानपणी मला त्यावरती चोरीचा आळ आला होता आणि त्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टींना फेस केले। मग जेव्हा हा प्रभू म्हणत होता की मी चोरी करणार आहे, त्यावेळेस मग तन्वी कोलते फेअरनेसच्या नावाखाली हिने त्याला समर्थन काय दिलं? हे पण एक गोष्ट आहेच ना की तन्वी जर म्हणते की मी खूप सोज्वळ आहे तर तन्वी सोज्वळ तू नाहीच आहेस। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू म्हणत होतीस की मी बायस कॅप्टन नाही राहणार आहे, मला माझी इमेज व्यवस्थित ठेवायची आहे। मग जेव्हा कॅप्टन्सीची रूम सोडायची होती तर तू कॅप्टन्सीची रूम का नाही सोडलीस? तू खाली झोपलीस त्यावेळेस तुला कोणी काही बोललं नाही, कारण की त्यांना कोणाला अडचण नव्हतीच त्या बाबतीत। आता एक जर 10 जण लाईनमध्ये थांबल्यात वॉशरूमसाठी वगैरे, तिथं ठीक आहे की कोणी थांबलं नव्हतं, पण त्यांचा तो हक्क आहे की तिथं तुला जर भेटलं होतं की वॉशरूम वगैरे यूज करायची तुझ्याकडे संधी होती तर त्यावेळेस तू तर त्या संधीचा उपयोग करून घेतला नाहीस। आणि इकडे हे जर वॉशरूमला वगैरे हे करतायत यूज करतायत तर तिथे तुला फुटेज घ्यायचं होतं, तुला इथं दाखवायचं होतं की मी खूप सोज्वळ, किती स्मार्ट आणि किती बायस नाही आहे आणि मी किती विचार करते लोकांचा। हे सगळं कशासाठी करतेस? इथे मग रुचिता जी आहे ती जी तोंडावरती आहे तीच पाठीमागं आहे आणि तू जी करतेस ना ते आतल्या आत हे कुठंतरी दिसून येते। आणि हे तुला असं वाटत असेल की तू ॲक्टिंग करून पुढं जाशील तर कधी ना कधी तर हे बाहेर येणारच, कुठल्या ना कुठल्या कॅमेरामध्ये ते कैद होतच। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।